गेल्या 15 वर्षापासून या प्रभागामध्ये मी सामाजिक कार्य करत आहे. काही बरेचसे कामं केलेले त्याची पोचपावती आम्हाला मतदार देतीलच. आणि गेले अनेक वर्षापासून नागरिक वाट बघत होते एक बदलाची. ती वेळ आलेली आहे मतदानाच्या स्वरूपात. जय श्रीराम. मी चेतन सुरेश चव्हाण. गेल्या 15 वर्षापासून या प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक 20 या प्रभागात मी सामाजिक कार्य करत आहे. जसे की आधार कार्ड शिबिर असो, आरोग्य शिबिर असो, एकादशीला तुळशी वाटप असो, प्रभागातील चेंबर सफाई असो, गटार सफाई असो, किंवा आपल्या प्रभागात भरपूर प्रश्नांवर मी काम करत आलेलो आहे या 15 वर्षापासून. त्याच्यानंतर मागील नाल्यावर जे अतिक्रमण झालं होतं त्याच्यासाठी उपोषण वगैरे करून त्या प्रश्नाला पुढे नेण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्यानंतर मोहनपुरम 38 सर्वे या प्रभागाचं जे रजिस्ट्रेशन बंद होतं ते चालू करण्यासाठी आम्ही कित्येक वर्षापासून त्या प्रश्नाच्या मागे होतो. तो प्रश्न आम्ही पूर्ण सोडवलेला आहे. त्याच्यानंतर या प्रभागामध्ये साफसफाई असो, गटारी चेंबर असो, चेंबर सफाई वगैरे असो, या कामं मी करत आलेलो आहे. त्याच्यानंतर आपण जसं की पाणी प्रश्नासाठी मी मोर्चा नेणं, MSCB मध्ये लाईट वारंवार जाते त्या प्रश्नांवर त्यांच्याशी जाऊन संबंधित माहिती घेऊन त्या कामांना पुढे नेणं वगैरे हे असे मी सामाजिक कार्य केलेले आहेत. आता या निवडणुकीमध्ये मी नगरसेवकसाठी उभा आहे. जर मी या नगरपालिकेत जिंकून आल्यानंतर या प्रभागामध्ये जे राहिलेले जे प्रश्न आहेत ते मी नक्की सोडवण्याचा प्रयत्न करेल. जेणेकरून जसे एक CCTV फुटेज कॅमेरा चौकात पाहिजे, पथदिवे जे आहे सोलार पॅनल वाले पाहिजे. त्याच्यानंतर जे पाण्याचा जो बोरिंग पाण्याचा जो प्रश्न येतो त्याच्यामध्ये ना रेन हार्वेस्टिंग हे नागरिकांनी केलं पाहिजे. हे मी त्यांच्यापर्यंत पोहोचवून हे काम करण्याचा प्रयत्न करणार आहे. तसंच लहान पोरांसाठी आपल्या प्रभागामध्ये एकही मैदान नाहीये किंवा त्यांच्यासाठी गार्डन नाहीये, ते उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करेल. ज्येष्ठ नागरिकांसाठी एक वाचनालय असो या विरुंगा हे बनवण्याचा माझा प्रयत्न राहील. अंबरनाथ शहरामधनं नगराध्यक्षासाठी तेजस्विनी करंजुले मॅडम व प्रभाग क्रमांक 20 मधनं मी चेतन सुरेश चव्हाण व प्रभाग क्रमांक 20 मधनं अनिता आदत मॅडम या नगरसेवकसाठी आम्ही उमेदवारी नगरसेवकासाठी उभे आहेत. तर आम्ही जेव्हा लोकांच्या घरोघरी प्रचारासाठी जात आहे तर लोकांचा खूप चांगला प्रतिसाद आहे आणि चांगले आशीर्वाद आहे. तर आमचा विजय तर नक्कीच आहे. जय श्रीराम. इथे मी 15-20 वर्षापासून या प्रभागात काम करत आहे. तसे मला भारतीय जनता पार्टीने माझ्या मुलासाठी एक तिकीट दिलं, त्याचं मी नक्की सोनं करू. आणि या प्रभागात आम्ही 20 ते 15 वर्षापासून जे काम करतोय समाजसेवा म्हणून, गटार असो, वॉटर असो, मीटर असो किंवा साफसफाई असो, फवारणी असो, असे आम्ही नेहमी राबत असतो. गोरगरिबांसाठी ते सुद्धा आम्ही त्यांचे प्रश्न सोडवतो. तसेच आम्ही काही बरेचसे कामं केलेले त्याची पोचपावती आम्हाला मतदार देतीलच आणि माझ्या मुलाचा चांगल्या प्रकारे विजय करतील. जय श्रीराम. ज्या गोष्टीची गेले अनेक वर्षापासून नागरिक वाट बघत होते एक बदलाची, ती वेळ आलेली आहे मतदानाच्या स्वरूपात. गेले 15 वर्ष चव्हाण परिवाराने या प्रभागातील सर्व नागरिकांना परिवार समजून जे वेळोरात्री धावून जाणं असेल, सुखादुखात असेल, ज्याप्रमाणे चव्हाण परिवार उभं होतं त्याचप्रमाणे येत्या 2 तारखेला सर्व नागरिक आमच्या सोबत असणारच आहेत. आशीर्वादाच्या स्वरूपात मतदान करून नक्कीच भारतीय जनता पार्टीच्या 3 उमेदवारांना एक मोठ्या मताधिक्याने यश मिळवून देणार आहे. त्यासाठी आपल्या भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्षाचे उमेदवार तेजश्री करंजुले ताई, तसेच प्रभाग क्रमांक 20 मधून आपले मोठे बंधू चेतन सुरेश चव्हाण, तसेच आपल्या साई सेक्शनच्या माध्यमाने नगरसेविका 20 मधून अनिता संजय आदत, या 3 उमेदवार निश्चितपणे मोठ्या मताधिक्याने निवडून येणारे. हा विश्वास माझा नाही तर सर्व नागरिकांचा आहे. याच विश्वासाच्या जोरावर आम्ही या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात उतरलोय. निवडणूक लढणार पण आणि जिंकणार पण.